सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्वातंत्र्यपूर्ण लढा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर समाजातील गोरगरीब कष्टकरी दीनदलितांच्या हक्क व न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला 24 डिसेंबर 2025 रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहे। या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ज्येष्ठ कम्युनिस्टांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। 26 डिसेंबर 1925 रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली। रशियन आणि फ्रेंच क्रांतीतून प्रेरणा घेऊन भारतातील साम्यवादी विचारांच्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशात संघटित चळवळीची मुहूर्तमेढ रोवली। स्वातंत्र्य लढ्यात तसेच नंतरच्या काळात शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, दीनदलित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी पक्षाने संघर्षाची परंपरा कायम राखली। शताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर तसेच विविध राज्यात स्थापना देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून धुळे शहरातील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कष्टकरी, शेतकरी, कामगार अशा वर्कर्स यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे जिल्ह्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त विविध राजकीय, संघटनात्मक व जनजागृती उपक्रम राबविले जात असून पक्षाची 100 वर्षांची संघर्षशील वाटचाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या निमित्ताने व्यक्त करण्यात आला। कॉम्रेड वसंत पाटील अँड हिरालाल परदेशी, कॉम्रेड साहेबराव पाटील, कॉम्रेड शेषराव पाटील, कॉम्रेड अर्जुन कोळी, कॉम्रेड संदीप पाटील, कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड नाना पाटील, कॉम्रेड सुधाकर पाटील, कॉम्रेड प्रदीप सोनवणे तसेच पक्षाचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते उपस्थित होते। म्हणजे 100 वर्ष पूर्ण होत आहे। त्या निमित्ताने देशभर शताब्दी वर्ष सुरू आणि साजरी करत आहेत। स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य नंतर या देशाने कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, किसानांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी जे लढे लढले आहे आणि त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे। म्हणून कम्युनिस्ट पक्ष हा क्रांतिकारी पक्ष असून या क्रांतिकारी पक्षाचं शताब्दी वर्ष आम्ही कामगार, कष्टकरी, श्रमिक जनते साजरी करत असून आज या कार्यालयात कामगारांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राज्य यावं यासाठी आम्ही प्रतिज्ञा करतो आणि त्यांचा स्वागतही करतो। एवढं 2 शब्द बोलतो आणि जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना। 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत। तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील। आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा। नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित।